भारतीय T20 संघाचा उपकर्णधार टिळक वर्मा तुळजापूरच्या चरणी आई तुळजाभवानीचे घेतले मनोभावे दर्शन. संपूर्ण महाराष्ट्राचे आदिमाया आदिशक्ती 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या आई तुळजाभवानीच्या पावन नगरी तुळजापूर येथे भक्ती शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. भारतीय T20 क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि उपकर्णधार टिळक वर्मा यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री क्षेत्र तुळजापूर येथे जाऊन श्री तुळजाभवानी देवीजीचे मनोभावे दर्शन घेतले. आगामी क्रिकेट कारकिर्दीत उत्तम यश मिळावे आणि त्यासाठी त्यांनी देवीच्या चरणी प्रार्थना केली. प्रशासनातर्फे जंगी सत्कार आणि स्वागत. टिळक वर्मा मंदिर परिसरात पोहोचतात त्याचे उत्साह स्वागत करण्यात आले. यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री कीर्ती किरण पुजार यांनी टिळक वर्मा यांचे अधिकृत स्वागत केले. मंदिर संस्थानच्या वतीने त्यांना श्री तुळजाभवानी देवीजींची देखणी प्रतिमा आणि पवित्र प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. भारतीय क्रिकेटचा चमकता तारा आणि T20 संघाचा उपकर्णधार टिळक वर्मा याला आगामी उज्ज्वल क्रिकेट कारकिर्दीसाठी आणि भावी वाटचालीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे हार्दिक शुभेच्छा. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, मान्यवरांची उपस्थिती आणि चाहत्यांची गर्दी. या सुवर्णक्षणी विधान परिषदेचे आमदार श्री विक्रम काकडे यांची देखील विशेष उपस्थिती होती. यासोबतच मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उपेंद्र तामोरे, तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन समिती माया माने, मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी आणि पुजारी बांधव उपस्थित होते. भारतीय संघाच्या या युवा उपकर्णधाराला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि त्याची एक झलक टिपण्यासाठी स्थानिक नागरिक आणि भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. शांतता आणि शिस्तीत टिळक वर्माचा हा दर्शन सोहळा संपन्न झाला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुळजापूर एक्सेस, तुळजापूर.